महाराष्ट्र पोलिसांचे ब्रीदवाक्य देखील आहे, सद्र रक्षणाय खल निग्रह आहे. असा अर्थ आहे की याचा अर्थ असा की महाराष्ट्र पोलीस सज्जनांचे रक्षण करण्यास आणि दुर्जनावर नियंत्रण ठेवून त्यांचा नायनाट करण्यास कटिबद्ध असतात. आणि आज देखील आज आनंद घेतात, कारण कोणताही सण असो, कोणत्याही जाती धर्माचा सण असतो, त्यावेळेस त्यांना वेळ मिळत नाही. ते त्यांची ड्युटी ऑन ड्युटी असतात. आणि सामन्याला देखील सुरुवात होते. पंच सांगतायत टायमिंगला सुरुवात होते पहिल्या या सामन्याला. टिळकनगर पोलीस स्टेशनचे सर्व पोलीस बांधव आणि DCC होता. टाळ्या वाजवा. अगोदरचा चेंडू होता. हो सुरेख चेंडू, वेगवान चेंडू होता. थोडंसं गती पाहिली या चेंडूवरती. पोलीस इन्स्पेक्टर स्वतः कर्णधार सारंग संगम सर फलंदाजीसाठी आपण पाहतोय, साळुंके सर आपण पाहतोय आणि गोरसळे सर हे दोन्ही सलामीवीर आपण पाहतो या मैदानामध्ये. आणि गोलंदाज आहे योगेश DCC 11. चेंडू स्लोवरचा चेंडू होता. आखो टप्प्याचा चेंडू, विशिष्ट उसळी घेतली चेंडूने. चेंडू समजला नाहीये. एक चेंडू फार महत्वाचा आहे सर. जसं तुम्ही गुन्हेगाराला जसे बांबूने ठोकता ना, तसाच हा चेंडू तुम्हाला बॅटने ठोकायचा आहे. आणि ते ठोकणं तुम्हाला सांगायची गरज नाहीये. ठोकण्याची जागा देखील तुम्हाला सांगण्याची गरज नाहीये. आणि हा चेंडू पडलाय, ठोकलाय सर, जातोय, विसावतोय. क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये झेल देऊन बॅक टू द पॅव्हलियन होत आहेत साळुंके सर, गोरसळे सर. खूप सुंदर फटका मारला होता, परंतु फिल्डर त्या ठिकाणी तैनात होता आणि सरळ फिल्डरच्या हातामध्ये जाऊन झेल बदवून परत आहेत गोरसळे सर. आणि त्यांची जागा घेण्यासाठी सानप सर. बघूया काय कामगिरी करतायत ते. मनीष म्हटलंय त्याप्रमाणे गुन्हेगाराला कैदेत ठेवतात, त्याप्रमाणे बॉलवरती नजर तुम्हाला कैदेत ठेवून या चेंडूची नजर तुम्हाला आजमावी लागेल आणि तो चेंडू सीमापार धुडकावा लागेल, फेकावा लागेल. तेव्हा कुठे या ठिकाणी धावांची बरसात होईल. सकाळच्या सत्रापासून धावा मंदावल्यात, धावा कुठेशा आटल्यात. त्याचा परिणाम या पुढील होणाऱ्या मॅचवर सुद्धा होत असतो. आता बघूया हा सामना कशा रीतीने होतोय. प्रेक्षणीय सामना आहे, सर्वांनी मनोरंजन आनंद घ्यायचा आहे या सामन्याचा. मनीष आपण गोलंदाजी मार्ग होतो आणि त्रिफळाचित गोष्ट उद्ध्वस्त माघारी परतावं लागेल. थँक्यू. इथे माघारी त्रिफळाचित होऊन माघारी परतावं लागला. निराशजनक कामगिरी आपल्याला पाहायला मिळते या सरांकडून. मित्रांनो, अवघड असं काही नाहीये. तुम्ही लढू शकता आणि तुम्हाला लढण्याचं फक्त निमित्त पाहिजे आणि ते निमित्त क्रिकेट आहे. अवघड असं काही नाहीये. अवघड आहे म्हणून सोडून दिलं असतं, स्वराज्य निर्माण झालं नसतं. आणि क्रिकेट हे देखील काही अवघड नाहीये. फक्त शेवटच्या क्षणापर्यंत चेंडूवरती नजर ठेवा आणि चेंडू फक्त पुश करा आणि खुश राहा, अशा पद्धतीचा खेळ आपल्याला करायचा आहे. कानमंत्र देत आहे नॉन स्ट्रायकर. चेंडू फेकेल, स्लोवरचा चेंडू फुलटॉस केला, सन्मानाने केला. एक धाव पूर्ण. इथे एक नेम हुकला, त्यांचा काही नेम नाही. नेम हुकतोय, जीवनदान प्राप्त होतोय फलंदाजाला. एक धाव खाते देखील ओपन केलं जाते. टिळकनगर पोलीस स्टेशनचे सर्व पोलीस अधिकारी आपल्याला आज क्रिकेटचा आनंद घेताना पाहायला मिळतात. आजचा काही दिवस असेल आणि आयुष्यामधला सगळ्यात आठवणीमध्ये ठेवणारा दिवस असणार आहे. लोक व्हॅलेंटाईन डे, प्रपोज डे, अनेक रोज डे, अनेक दिवस लक्षात ठेवतात. पण आज सर्वजण आपण हा दिवस DPLचा दिवस आपण ठेवतोय आणि येतोय सर, जातोय सीमारेषे पार.
आणि एक धाव पूर्ण होईल. एका धावेने धावसंख्या पुढे सरकते, वधारते. धावसंख्या होते 8. 8 धावेवरती धाव फलक आपण पाहतो. हा एक प्रेक्षणीय सामना आहे. फक्त या स्पर्धेचा आनंद घ्यायचा, या सामन्याचा सर्वांनी आनंद घ्यायचा आहे. DCC 11 विरुद्ध टिळकनगर पोलीस स्टेशन. चेंडू मारायचा प्रयत्न होता पण गुडलिनवरचा चेंडू उचललाय. लॉंग ऑफला जाताना पाहायला मिळते. डीप मध्ये शतरक्षक तैनात, प्रोटेक्शन दिले जाते. एक धाव पूर्ण केली जाते. कोणतीही घाई केली जात नाहीये धावा जमवण्यासाठी. हा क्रिकेटचा आनंद घेत आहेत. पण दोन्ही दुसरे बॅट्समन बॅट घेऊन तयार आहेत. विकेट गेली की आपण जेवढ्या वेगाने दुसरा फलंदाज जात नाही तेवढ्या वेगाने हे अधिकृत जाते. इथे क्रॉस लाईन खेळायचा प्रयत्न जातोय. स्क्वेअर लेगला जाताना पाहायला मिळतोय. 1 बाउन्स 2 बॉल्स येतोय. 1 2 का 4. दुसऱ्या षटकाचं समाप्ती झालेली आहे. दुसऱ्या षटकाची समाप्ती झालेली आहे आणि तिसरं षटक घेऊन आलाय DCC 11 चा खेळाडू रसिक बघूया. रसिक प्रेक्षकांना किती मजा देतोय ते आपल्या गोलंदाजीमधून आणि पोलीस बांधवांना किती धावा देतोय ते. परंतु पहिलाच चेंडू निर्धाव फेकून दबाव खेळाडूंवरती बॅट्समनवरती निर्माण केलेला आहे. आधीच्या चेंडूवरती 4 धावा आणि आत्ताचा चेंडू निर्धाव. एक प्रेक्षणीय सामना. टिळकनगर पोलीस बांधव विरुद्ध DCC कमिटी. पुन्हा एकदा लेग साइडला भिरकावला चेंडू. 1 बाउन्स 2 बाउन्स. 2 धावा या ठिकाणी मिळू शकतात परंतु अडवले चेंडू. कोणतीही घाई नाहीये, गडबड नाहीये. सायलेन्स मध्ये 1 धाव पूर्ण केले. एका धावेने पुन्हा एकदा धावसंख्या वाढते 14 धावा. 14 तारीख म्हणजे व्हॅलेंटाईन डे, प्रेमाचा दिवस. आणि पुन्हा एकदा 1 बाउन्स 2 बाउन्स या ठिकाणी सुंदर शतरक्षणाचा नजराणा या ठिकाणी बघायला मिळाला. आणि पुन्हा 1 धाव काढण्यात मात्र रोखू शकला नाही खेळाडू. रशिक फुलटॉस चेंडू भिरकावलाय आणि हा जातोय धडक. 4 धावा. बांधव बघायला मिळत. मित्रांनो एकदा त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवा कारण का आपली सेवा करता करता आज ते मन मुराद या ठिकाणी आनंद लुटत आहेत. आणि हा आपटलेला चेंडू पंचांचा इशारा येतोय. स्वर चेंडू पंचांच्या हातभूमी समांतर आणि धावा अवांतर. एका धावेने भर पडते 20 धावा. रसिक चौकार गेल्यानंतर दबाव त्याच्यावरती पडला आणि वाईट गेला आणि पुन्हा एकदा फुलटॉस चेंडू. या ठिकाणी मात्र सुंदर फिल्डिंग झाले आणि 1 धाव मात्र रोखू शकला नाहीये. एका धावेची पुन्हा एकदा भर. फुलटॉस चेंडू होता. फुलटॉस चेंडू मात्र वाया गेलेला आहे. कारण मी नेहमीच सांगत असतो की मित्रांनो आयुष्यामध्ये आनंदाचा क्षण आणि अन्नाचा कण वाया घालवायचा नसतो. तसं क्रिकेटमध्ये हा फुलटॉस चेंडू वाया घालवायचा नसतो. तो चेंडू आपण पाहिला. आकुडबाचा चेंडू तर आडव्या बॅटने खेळायचा प्रयत्न केला पण तिथेच थांबला. सर्कलमध्ये 1 धाव पूर्ण केली. एका धावेच्या मदतीने धावसंख्या वधारली. धावसंख्या पुढे सरकते. धावसंख्या होते 22. 22. षटकाची देखील समाप्ती. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या होते एकूण 22. लॉस ऑफ 1 विकेट. काहीसा बदल आणि काहीसा आपण विश्वासार्थ अशी गोलंदाजी ज्याच्यावरती सोपवली चेंडू सोपवला जातोय तो आहे गोलंदाज पिंट्या तेरेकर ज्यांचं नाव आपण ऐकलं. कोकण एक्सप्रेस मध्ये वेगाने चेंडू फेकतो. हवेमध्ये चेंडू आहे. एसटी रक्षक येतोय. सहजरित्या झेल पकडला जातो आणि माघारी परतावं लागेल सरांना. जर्सी नंबर 45.
आणि आनंद लुटला देखील या स्पर्धेचा. सर कसं वाटतंय आजची स्पर्धा खेळून? कारण आम्हाला देखील तुम्हाला मैदानामध्ये पाहताना खूप आनंद होतो. चला सगळ्यांनी एकदा जोरदार टाळ्या वाजवा आपल्या सर्व पोलीस अधिकाऱ्यांसाठी. नेहमीच आपल्या वर्षाच्या 365 दिवस सेवेमध्ये असणारे पोलीस अधिकारी आज मैदानामध्ये स्पर्धेचा या खेळाचा क्रिकेटचा आनंद घेताना पाहायला मिळते. हीच खासियत आहे या डीपीएलची. भारतीय जनता पार्टी पुरस्कृत डीपीएल अर्थातच दापोली प्रीमियर लीग 2025 पर्व 4. डावखुर फलंदाज आहेत सर मनोज सर. गोलंदाजीवरती पिंट्या ज्यांच्याकडे अनुभव आहे, ज्यांच्याकडे क्षमता आहे, अनेक स्पर्धेमध्ये ज्याने अनेक किताब आपल्या नावावरती केला. मग उत्कृष्ट गोलंदाज असेल, मॅन ऑफ द मॅच, मालिकावीर असेल, अनेक पुरस्कार आपल्या नावावरती केला तो आहे पिंट्या. हो वेगवान चेंडू त्या टप्प्यामध्ये बदल केला. खराब थोडंसं मिल स्पीड पाहायला मिळते, मिस फिल्डिंग पाहायला मिळते. एसटी रक्षकाकडून एक धाव नक्की मिळेल. एका धावेने धावसंख्या पुढे सरकते. धावसंख्या होते समाधानकारक धावसंख्या होते 23. DCC 11 प्रतिस्पर्धी संघ टिळकनगर पोलीस स्टेशन सरपोलीस. स्लोअरचा चेंडू फुल टॉस केला. बॅटच्या रडार मध्ये आलते होते. बिग षटकार. यह खतरों का खिलाडी. षटक अतिशय एकदा धीम्या गतीचं राहिलं. असं वाटलं नव्हतं एवढी धावसंख्या मोठी उभारेल की उभी करतील पोलीस सगळे अधिकारी. पण एक धावेवरती भर दिला आणि षटकार आणि खराब चेंडूचा सामना करता षटकार चौकार ठोके. पुन्हा बॅटची कडा जाते सरळ गलीमध्ये निघून गुदगुळ्या करत कापत चोपत चौकार. यह छत्रपतींचा छावा मिळाला 4. साठी एक गौरव करतोय. त्यासाठी DPL दापोली प्रीमियर लीग साठी कौतुक करावे तेवढे खूप कमी आहेत. कारण का प्रेक्षणीय मॅच ठेवणं आजच्या या फास्ट रूल्समध्ये 2 दिवसाच्या स्पर्धेमध्ये खूप कठीण असतं आणि ते काम DPLने केलंय. खरोखरच पुढील फलंदाज या ठिकाणी बोलवतात. कारण का सर्वांना या ठिकाणी संधी मिळाली पाहिजे. सर्वजण या ठिकाणी आपलं मनोरंजन आपली सेवा करण्यासाठी वेळ काढून जी सेवा करतात त्यातून वेळ काढून या ठिकाणी मनोरंजन करण्यासाठी आणि क्रिकेटचा मनमुराद आनंद घेण्यासाठी या ठिकाणी आलेत आणि सर्वांना या ठिकाणी फलंदाजी गोलंदाजी दिली तर निश्चितच आजचा दिवस त्यांचा सार्थकी लागेल आणि 365 दिवस त्यांना या दिवसाची नक्कीच आठवण राहील हे मात्र नक्की. आणि 5वा गोलंदाज पुन्हा एकदा चेंडू निर्धाव टाकलाय. गोलंदाजने रमेश. अनिकेत पोलीस बांधवांसाठी पुढचा चेंडू फेकतोय. एक प्रेक्षणीय मॅच मध्ये चांगला टिचून गोलंदाजी करतोय. पुन्हा एकदा डॉट चेंडू. काही गडबडलेल्या अवस्थेमध्ये आपले पोलीस बांधव परंतु काही हरकत नाही. धाव संख्या 34 धावांवरती पोहोचवलेली आहे. आपण पाहतोय सुंदर गोलंदाजी. कारण हे चेंडू टाकले जातात फसवणारे चेंडू. पुढे येऊन खेळायचा प्रयत्न केला जातो. पुढे उंचावला ताऱ्यांना चुंबन करून चेंडू येतो सीमालगत जाईल का पाहतोय आपण आणि जाते सरळ येतो बिग हिट षटकार.
केसीसी 11च्या चंबूमध्ये सन्नाटा पाहायला मिळतोय. पुन्हा पेस्ट करतोय, दिसत नाहीये. सूर्याच्या किरणामुळे थोडासा अडथळा निर्माण झाला आणि 2 धावा प्राप्त झाल्या. षटकार आणि 2 धावेच्या मदतीने धावसंख्या पुढे सर केली. धावसंख्या होते एकूण 42. अर्धशतकाकडे वाटचाल करतायत. चला एकदा जोरदार टाळ्या वाजवा सगळ्यांनी पोलीस अधिकाऱ्यांसाठी. हा आनंद द्विगुणित करण्याचा हा मानसा या सामन्याच्या माध्यमातून. पुन्हा आखोडबाचा चेंडू होता, वेगवान होता चेंडू, समजला नाहीये. बॅट आणि चेंडूचा संपर्क नाहीये आणि निर्धाव चेंडूची सांगता. सुंदर सुंदर क्रिकेट म्हणावं लागतं. क्रिकेट ह्यालाच म्हटलं जातं शक्य अशक्य करताना अशक्य हे शक्य केलं जातं, ते फक्त क्रिकेटमध्ये. डावखुरा गोलंदाज आहे, पुढे गायचा ताकद लावली बॅटच्या राऊंड मध्ये पूर्ण जातोय सर षटकार. देखील पालटलं या सामन्याचा. एकूण धावसंख्या होत एकूण 48 आणि जिंकण्यासाठी हवे त्या 49 धावसंख्येची गरज. चला जोरदार टाळ्या वाजवा सरांसाठी ज्यांनी षटकार बॅक टू बॅक 2 षटकार लगावले ते सर. दर्शन सरांसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा सगळ्यांनी. दर्शन सर सुंदर बॅटर, बॅटिंगचा नजरानं ज्यांनी प्रदर्शित केलं, पेश केला, नजाकत पाहायला मिळाली दर्शन सराकडून. चेहऱ्यावरचा आनंद सांगतोय. हा आनंद त्यांना नक्कीच एक प्रेरणादायी असेल. आयुष्यभराची कमाई देखील या मॅचच्या आनंदातून त्यांना मिळत असेल. पुढील होणारा सामना देखील आहे. आपण नाणेफेकी मध्यांतर झालेला आहे. मध्यांतरामध्ये आपण नाणेफेक कक्षाकडे देखील वळणार आहोत. तर पुढील होणारा सामना आहे आद्या अंशिका वॉरियर्स विरुद्ध आराध्या आयांश 11. दोन्ही संघाच्या संघटकांना विनंती आहे की माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत असेल तर प्लीज सहकार्य करा. नाणेफेक कक्षामध्ये दाखल व्हा प्लीज. विदिन 5 मिनिट्स मध्ये तुम्हाला यायचं आहे. आराध्या वॉरियर्स आणि आराध्या 11. आद्या वॉरियर्स आणि आराध्या. चला कमॉन फास्ट. माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत असेल तर दोन्ही संगणक यांना विनंती आहे की आपण नाणेफेक कक्षामध्ये दाखल व्हायचं आहे. चला जास्त वेळ खर्च करू नका, सहकार्य करा. टाइम इज मनी म्हटलं जातं आणि तेच आज वेळेला फार महत्व आहे. आद्या संघ आपला वाट पाहत आहे. आराध्या संघाची प्लीज लवकर या. जाणार आहोत आपण नाणेफेक कक्षामध्ये दाखल होणार आहोत. चला शतरक्षण सजवा. आता तुम्हाला जागा ठरवून द्यावी लागणार आहे कारण प्रॅक्टिस बॅट्समॅन परफेक्ट बदलं जातं पण प्रॅक्टिस नाहीये, कारण ताळमेळ नाहीये. पण एक नियोजन मात्र आहे या संघामध्ये, टिळकनगर पोलीस स्टेशनच्या या संघामध्ये. दर्शन सर एक याचं नेतृत्व करतात. खऱ्या अर्थाने इन्स्पेक्टर पोलीस इन्स्पेक्टर संगम सर भुरसाळे हे या संघाचं नेतृत्व करताना पाहायला मिळत आहेत. सर्वप्रथम गोलंदाजी मार्कवरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. स्पर्धेचा मनमुराद आनंद देखील घेतात. डीजीबी युट्यूब वाहिनीद्वारे आपण जर ही स्पर्धा जर पाहत असाल तर शेवटच्या सामन्यापर्यंत जोडून राहा आणि स्पर्धेचा देखील आनंद घ्या, मनमुराद आनंद घ्या. जोडले गेलेल्या सर्व क्रिकेट रसिक क्रिकेट प्रेमींचं मी मनभावे कलाविष्कारच्या वतीनं मी मनीष प्रगती दत्ताराम लोंढे आणि भावेश जी लोंढे यांच्या वतीनं मी मनपूर्वक आभार देखील व्यक्त करतो. चला पुढील होणारा सामना आद्या अंशिका वॉरियर्स विरुद्ध आराध्या आयांश 11 यांच्यामध्ये रंगणार आहे. तर मी दोन्ही संघ नायकाला विनंती करतो की त्यांनी टॉस बॉक्स मध्ये येण्याची कृपा करावी आणि पुढील होणाऱ्या सामन्याचा देखील नाणेफेक करण्यासाठी विनंती करतो. युवा सेनेचे उपतालुका अधिकारी प्रशांतजी लोंढे सर यांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते पुढील होणाऱ्या सामन्याचा देखील आपण नाणेफेक करायचं आहे. चला आद्या 11 आपली वाट पाहत आहेत. आराध्या 11 प्लीज कम ऑन फास्ट. वेळ फार महत्वाचा आहे. बॉलर नेम साईराज आणि मयूर. स्ट्राईकला आहे दर्शन. गोलंदाज दर्शन. साईराज. पहिलं षटक. दर्शन चेंडू फेकेल. हो स्लोअरचा चेंडू होता. टर्न झालं, स्विंग झालं, चेंडू समजला नाहीये.
पण निघून गेला सर एष्टीच्या हातामध्ये. सुंदर सुरेख जोरदार टाळ्या वाजवा ह्या चेंडूसाठी. सुंदर, ह्याला म्हटलं जातं स्किल, ह्याला म्हटलं जातं कौशल्य. मित्रांनो, तुमच्याकडे एक वेगळेपण आहे, एक वेगळं टॅलेंट आहे. इथे प्रत्येक जणाकडे एक वेगळं टॅलेंट आहे. ते टॅलेंट जर तुम्ही ओळखलं ना तर आयुष्य हे जगणं सुंदर होईल. छत्रपती शिवाजी महाराजांनी देखील तेच केलं की आपल्या 18 पगड जातीच्या मावळ्यांमधील एक टॅलेंट ओळखलं, एक गुणवत्ता ओळखली, एक कौशल्य ओळखलं आणि त्यांच्या जोरावरती स्वराज्याची निर्मिती केली. दर्शन आपल्या गोलंदाजीसाठी तयार आणि बघूया पहिला चेंडू सुपर चेंडू होता म्हणावं लागेल, कारण का ज्या प्रकारे बॉल टर्न झालाय मला वाटत नाही की हे खेळाडू सराव करत नसतील, सराव करत असतील आणि निश्चितच ही प्रेक्षणीय सामना होणार नाही. तर अट्टीटट्टीची मॅच होईल आणि पुन्हा एकदा चेंडू विरकायला फाईन लेगला चेंडू गेलाय. चेंडू मैदान गुदगुड्या करत निघालाय. चौकार सीमापार. चला आराध्य 11 प्लीज, माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत असेल तर नाणेफेक कक्षामध्ये दाखल व्हा प्लीज. कुणाल वतारी आणि विनंती आहे की आपण नाणेफेक कक्षामध्ये दाखल व्हा प्लीज. 2 चेंडू फेकले गेले. पहिल्या चेंडूवरती एकेरी धाव, त्यानंतर चौकार आला आणि 5 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या. चला आराध्य 11 पुन्हा एकदा चौकार. 1 बाउन्स 2 बाउन्स. कक्षामध्ये आपण जाऊया. माझ्या जोडीला जोडले जात आहेत प्रशांतजी दवंडे सर नाणेफेक करण्यासाठी आणि दुसरा एक संघ आहे, माझ्या उजव्या बाजूला संघ आहे तो आराध्य 11 आणि माझ्या डाव्या बाजूला संघनायक आहे तो आध्या 11 या संघाचा संघनायक. चला आपण जाऊया प्रशांतजी नाणेफेक कडे. हेड कॉल केलेला आहे. हेड आणि आपल्या आध्या 11 यांच्या बाजूने नाणेफेकीचा कौल लागलेला. काय सिलेक्शन कराल? आपल्या बाजूने नाणेफेकीचा कौल लागलेला आहे. आम्ही प्रथम फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतोय. फिल्डिंग करण्याचा तुम्ही निर्णय घेतलेला आहे. काय तुमच्या याच्यामध्ये रणनीती असू शकेल किंवा तुमच्याकडे असं काही ब्रह्मास्त्र आहे की तुम्ही ते क्षेत्ररक्षणामध्ये तुम्ही वापराल किंवा गोलंदाजीमध्ये वापराल? असं कोणते 2 प्रामुख्याने गोलंदाजाचं नाव सांगा. नाही, आमच्यात सर्वच गोलंदाज चांगले आहेत आणि समोरची टीम पण आम्हाला चांगली वाटते. तर आम्ही कमीत कमी धावात त्यांना रोखण्याचा प्रयत्न करू आणि हा सामना जिंकण्याचा प्रयत्न करू. नक्कीच. त्यानंतर आपण जाऊया आराध्य 11 या संघाच्या संघनायक यांच्याकडे जातोय. खूप सारं शुभेच्छा आणि अभिनंदन देखील. कसं वाटतंय आजची स्पर्धा DPLचं 4थं पर्व तुमच्या भेटीला आलेलं आहे, या पर्वाबद्दल तू काय सांगशील? खूप मस्त चालले आहे. त्या ग्राउंडचं वेगळं सगळं मस्त. आजचा स्पर्धा देखील DPL 4थं पर्व आहे. तुम्ही देखील एक दोन्ही प्रतिस्पर्धी बलाढ्य आहात की तुमच्याकडे जेव्हा टेनिस क्रिकेट खेळत असताना तुम्ही स्वतः एक संघनायक म्हणून एक तुम्ही कोणाला आयडियल मानता किंवा कोणाला तुम्ही प्रामुख्याने आदर्श मानता या क्रिकेटमध्ये? कृष्णा सर, कृष्णा सातपुते आयडियल म्हणून मानतात आणि त्यांना फॉलो करत असतात. खूप साऱ्या शुभेच्छा देखील. आज यांनी आता गोलंदाजी घेतलेली आहे. तर प्रथम फलंदाजी करताना तुम्ही किती धावसंख्येवरती उभारू शकता? 60-65 पर्यंत. नक्कीच 65. आतापर्यंत आपण पाहिले 55 धावा हायस्ट धावफलक आपण पाहिला. 65 पर्यंत तुम्हाला मजल मारता येईल का? तीच ही लढाई आज आपण पाहतोय. मित्रांनो, आपण पाहिलं नाणेफेक झालं आणि नाणेफेक लागले आद्या 11 यांच्या बाजूने. जाऊया आपण मॅच कडे वळूया. दोन्ही संघाला खूप साऱ्या शुभेच्छा. बेस्ट ऑफ लक. जाऊया टू द कॉमेंट्री बॉक्स. भावेश जिलोंडे. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर दर्शन सरांनी खूप सुंदर गोलंदाजी केली आणि पहिल्या षटकामध्ये त्यांनी 13 धावा खर्च केल्यात. पॉवर प्लेची ओव्हर होती आणि आता मात्र दुसरं षटक घेऊन आलेले आहेत राठोड सर. बघूया काय कमाल करतायत ते. 49 धावांचं आव्हान आहे. अजूनही 24 चेंडू शिल्लक आहेत. 5 षटकांची ही मॅच आहे. हा सामना हे प्रेक्षणीय. बघूया राठोड सर आपल्या संघासाठी काय करतात आणि ही मानाची ट्रॉफी कोण उंचावतंय? DPL 11 की टिळकनगर पोलीस स्टेशन? आणि हा उडत्या पाखराची पिसं मोजत चेंडू गेलाय सीमापार. षटकार आपण पाहतोय. कौशल्य, क्षमता, ताकद पाहतोय. एक विद्वत्ता आपण पाहतोय या फलंदाजामध्ये. अनुभव सांगतोय या शॉर्ट सिलेक्शन मध्ये या फलंदाज
साईराजाच्या बॅटमधून निघालेला हा फटका एक मोठा फटका आपण पाहिला आणि धाव फलकावरती धावा होते ते 19 धावा. काहीसा खराब गोलंदाजीचा नजारा आपण पाहतोय. मित्रांनो, तुम्ही जर जिंकलात, कामयाबी झालात, यशस्वी झालात तर तुमचे घरचे खुश होतील आणि जर हारलात तर तुमचे बाजूवाले खुश होतील. हा आयुष्याचा फंडा आहे. निश्चितच लहरों से डरकर नौका पार नहीं होती, कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. खरोखर जो प्रयत्न करतो, चिकाटी ठेवतो, जिद्द ठेवतो तो निश्चितच यशस्वी आज ना उद्या होतच असतो. मगाशी जर सनी सरांनी सांगितलं की 20 वर्ष मेहनत केल्यानंतर 2 मिनिटासाठी ते धावले आणि 4 गोल्ड मेडल प्राप्त केले हुसेन बोल्ट यांनी. तर खरोखरच पुन्हा एकदा चेंडू हा सोयरी चेंडू पंचांच्या हात भूमीत समांतर आणि धावा येतात अवांतर. एका धावसंख्येची भर होते 24 धावा. नक्कीच आपण पाहतोय क्षेत्र कोणतेही असो, आयुष्यात कष्टाला पर्याय नाहीये आणि कष्ट जर प्रामाणिक असेल तर यशाला देखील पर्याय नाहीये. यश हे तुम्हाला मिळणारच. तुमचा जेवढा संघर्ष मोठा ना मित्रांनो, तेवढी तुमची यशाची उंची देखील मोठी असते. आणि क्रिकेटचं युद्ध हे असतं, संघर्ष आहे. सुंदर असं चाललेलं हे षटक आणि हा सामना देखील मनमुराद आनंद घेत आहेत. पोलीस बांधवांनी देखील या स्पर्धेचा पुरेपूर फायदा घेत आनंद घेतलेला आहे. गुडलेल्यावरचा चेंडू उचललाय, शोधून काढलाय, जातोय, पाठवलंय, जातोय, मॅक्सिमम येतोय, बिग हिट षटकार. सहाच्या मदतीने धावसंख्या होते 28. 49 धावांचं टार्गेट सेट केलंय आणि पाठलाग करत असताना धाव फलकावरती धाव होतं. दुसऱ्या षटकात 28 धावा. हो, पुन्हा त्याच दिशेने पण का इथे मात्र ताकद नव्हती. शॉट मध्ये जेल सुटते आणि 2 धावा पूर्ण केल्या जातात सहजरित्या. कोण हरणार, कोण जिंकणार हीच लढाई आहे. कोण होणार नायक, कोण होणार खलनायक, कोण होणार हिरो आणि कोण ठरणार झिरो हीच लढाई आहे. अर्थातच दापोली प्रीमियर लीग 2025चं 4थं पर्व. ही चमचमती ट्रॉफी एक नजरेत बसणारी, आकर्षित करणारी, लक्ष वेधून घेणारी ही चमचमती ट्रॉफी आपल्याला पाहायला मिळते. वेगळं आकर्षण या ट्रॉफीमध्ये आहे. फुलटॉस चेंडू घेतला, बॅटच्या राडारमध्ये शतरक्षक तैनात आहे. जेल होईल का? सुंदर जेल होता, जेल सुटते. अगदी नियोजन काहीसं मिसफिल्ड आपल्याला पाहायला मिळते. पोलीस अधिकारी या खेळाडूंकडून स्वतःच्याच शतरक्षणावरती नाराज होत आहेत. अधिकारी आपल्या कामगिरीवरती नाराज होत आहेत. असे झेल सोडता कामा नये, कारण हीच यशाची गमक असते, हीच खरी मॅचची रंगत असते. तुम्ही मित्रांनो 1000 चुका करा, पण एक चूक 1000 वेळा करू नका, कारण एक चूक देखील तुम्हाला महागात पडू शकते. गोलंदाज नाव सर राहुल सर. थोडस वेगाने आले. हो, खरा बाहेर जाणारी दिशा होती, बाहेर जाणार चेंडू स्वेर मारा. पंचांचे दोन्ही हात भूमी समांतर होत आहेत. धावा येत आहेत अवांतर. धावेने धावसंख्या पुढे सरकेल. धावसंख्या 32. 32 स्वेर मारा. खराब चेंडू आपण पाहिला राहुल सर यांचा. पुन्हा एकदा अकोटबाचा चेंडू होता, बॅटचा स्किल क्लास. वाह वाह वाह, जातोय सरळ सीमारेषे पार, येतोय षटकार. सहाच्या मदतीने 38 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. 38 लॉस ऑफ 0 विकेट. साईराज आणि मयूर हे दोन्ही आक्रमण लाठीचार्ज करतायत. एकीकडे लाठीचार्ज करताना पोलीस अधिकाऱ्यांना देखील आपण पाहिलं. आता लाठीचार्ज साईराज आणि मयूर देखील करताना पाहायला मिळतं. आक्रमण तुटून पडलेत गोलंदाजीवरती. DCC 11 सुंदर रणनीती. मित्रांनो, नियोजन मॅनेजमेंट असणं फार गरजेचं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी 350 पेक्षा जास्त गड किल्ले जिंकले ते केवळ मॅनेजमेंट, नियोजन, रणनीती, गणिमिकावा यांच्या जोरावरती, आणि तेच नियोजन क्रिकेटमध्ये असणं फार गरजेचं आहे.
पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क होते आपण पाहतोय. राहुल सरांड आखोडबाचा चेंडू होता, बॅट आडव्या बॅटने घ्यायचा प्रयत्न लॉंग ऑन जाताना पाहायला मिळतं. जायतील का? जात आहे सर. सर इथे फुटबॉल नाही आहे, हे आहे क्रिकेट. हाताने अडवण्याचं क्रिकेट, हाताने पकडण्याचं चेंडू. जातोय सरळ सीमारेषे पार, येतोय चौकार. 4च्या मदतीने धावसंख्या पुढे सरकेल. धावसंख्या होते एकूण 43, 43 धावा. जिंकण्यासाठी हव्यात अवघ्या 6 धावांची गरज. 6 धावांची गरज. 5 षटकाचा सामना आहे. 5 षटकामध्ये तिसरं षटक राहुल यांचं प्रगतीपथावरती आपण पाहतोय आणि 6 धावांची गरज. 43 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्यात. यानंतर आपण पाहणार आहोत एक दापोलीचा आवाज, एक सुमधुर आवाज. सनी मोहिते सर यांना आपण आवाज ऐकणार आहोत. काहीसा आपण मायक्रोफोन मध्ये आपण बदल करणार आहोत या सामन्यानंतर. राहुल गोलंदाजी मार्क होते आपण पाहतोय. या सामन्याचा देखील मनमुराद आनंद घेत आहेत सर्व, आणि विशेषतः म्हणजे पोलीस अधिकाऱ्यांच्या आग्रह आस्तव ही खेळवला जाणारा हा सामना. क्रॉस द लाईन काढायचा प्रयत्न, बाहेर जाणारा चेंडू होता, खराब चेंडू. लेगटमच्या बाहेर जाणारा चेंडू होता. थोडस काहीसं दिशा टप्पा देखील चुकीचा पाहायला मिळतोय. एकंदरीत जर आपण पाहिलं या सामन्याचा धावफलक जर पाहिला 49 धावांचा टार्गेट असताना देखील खराब गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली त्या संघाकडून. उचलला चेंडू, ताकद नाहीये, हवेमध्ये चेंडू आहे. आवाई फार होते पण झेल सुटते आणि 2 धावा पूर्ण केल्या जातील का? पण नाही. 2 धावा पूर्ण करायला हव्या होत्या कारण पुरेसा वेळ देखील होता, पण 1 धाव पूर्ण केली. एका धावेने धावसंख्या पुढे सरकेल. धावसंख्या होते 45, 45, लॉस ऑफ 0 विकेट. चला जोरदार टाळ्या वाजवा DCC 11 साठी. एकदा आतापर्यंत झालेल्या सामन्यामध्ये नाबाद राहिलेली जोडी असेल ती म्हणजे साईराज आणि मयूर साठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा सगळ्यांनी. आणि 45 धावांची भागीदारी. आडव्या बॅटने घ्यायचा प्रयत्न, ताकद नाहीये शॉट मध्ये पण 1 धाव नक्की मिळेल. एका धावेने धावसंख्या पुढे सरकेल, फक्त औपचारिकता बाकी. आणि धावसंख्या होते 46, 46 धावा. अजूनही जिंकण्यासाठी 3 धावांची गरज. चला जास्त गतिमान करा, वेगवान करा खेळ, कारण खूप सारे सामने होणे बाकी आहे. 1:15 झालेले आहेत. चला साईराज जास्त वेळ खर्च करू नका. साईराजने वैयक्तिक आपल्या खेळीमध्ये 3 षटकार ठोकले आणि मयूरने 2 चौकार ठोकले. क्रॉस लाईट खेळायचं जात आहे, एसटी रक्षकाच्या डोक्यावर सरळ निघून जाते चौकाराच्या दिशेने. विनिंग शॉट, गोल्डन चौकार. आणि या सामन्यावरती नाव कोरले जाते प्रेक्षणीय सामन्यावरती DCC 11. आणि मॅन ऑफ द मॅचच्या पुरस्काराकडे देखील वळणार आहोत. पाहूया मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार. मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार जातोय वंडर बॉय, हिरो ठरतोय DCC 11 चा हिरो, मॅन ऑफ द मॅच